नाशिकमधील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात देवदर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक लूट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी मंदिर संस्थानचे विश्वस्त आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलक यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे। या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात तसेच मंदिर प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे। VIP दर्शनाच्या नावाखाली भाविकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या। यानंतर पोलिसांनी स्ट्रिंग ऑपरेशन राबवून या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला। अधिकृतरित्या केवळ 200 रुपयांचा देणगी पास असतानाही रांगेत 4-5 तास लागतील, पण आम्ही 10 मिनिटात दर्शन घडवतो असे आमिष दाखवून भाविकांकडून 3000 ते 12000 रुपये वसूल केले जात होते। या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत काही आरोपींना अटक केली असून काही जण फरार आहेत। तपासादरम्यान या संपूर्ण गैरप्रकारात विश्वस्तांचाही थेट सहभाग असल्याचं समोर आल्याने मंदिरातील सुरक्षा आणि प्रशासन व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या रॅकेटद्वारे दररोज शेकडो भाविकांना बेकायदेशीर मार्गाने मंदिरात प्रवेश दिला जात होता। ट्रस्टच्या अधिकाराचा गैरवापर करून पूर्व दरवाजातून भाविकांना आत सोडले जात असल्याचंही उघडकीस आलंय। या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून यात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। गोळा केलेले पुरावे न्यायालयासमोर सादर केले जाणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। द पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक।